गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग दीपक सर. आज वन्यजीव सप्ताहानिमित्त आपण डॉक्टर दीपक आपटे यांना आमंत्रित केले आपल्याशी सगळ्यांशी संवाद साधायला. दीपक सर सध्या सृष्टी कॉन्झर्वेशन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक आहेत आणि यापूर्वी ते 1994 पासून BNHS शी जोडलेले आहेत. आपल्या सगळ्यांना BNHS माहिती आहे. आता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही भारतातली पर्यावरण शिक्षण आणि संवर्धनाच्या क्षेत्रात काम करणारी खूप जुनी म्हणजे 137 वर्ष जुनी संस्था आहे आणि या संस्थेचं संचालक पद सुद्धा सरांनी 5 वर्ष सांभाळले. वन्यजीव क्षेत्रातलं त्यांचं कार्य 3.5 दशकांचं आहे आणि समुद्र किनाऱ्यावरील आणि समुद्राच्या आतील जीवविविधता हा त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय आहे. भारताचा किनारा तर त्यांनी पालथा घातलायच, पण सर मी असं वाचलं तुमच्याबद्दल की तुम्ही 5000 तासांचं स्कुबा डायव्हिंग केलेलं आहे. तर तो आकडा कधीच आहे माहित नाही, कदाचित त्याच्यापेक्षा जास्तही केलं असेल. 50 पेक्षा जास्त संशोधन प्रकल्प, 1000हून जास्त प्रशिक्षण कार्यक्रम, 100हून अधिक लेखांचं लेखन, असा त्यांचा कामाचा मोठा आवाका आहे. आणि आपल्या सगळ्यांशी सर आज त्यांच्या कामाबद्दल, अनुभवांबद्दल बोलायला आलेले आहेत. मी सर तुमचं स्वागत करते. ओव्हर टू यू. थँक्यू. मी स्क्रीन शेअर करू का? हो चालेल. दिसतंय का प्रेझेंटेशन? हो दिसतंय. आणि फुल स्क्रीन मध्ये? नाही, अजून नाही झालं फुल स्क्रीन. फुल स्क्रीन झालं? हा आता झालं. हा दिसतंय. ओके ठीक आहे. तर मी एक अतिशय काय म्हणतात त्याला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये या विषयाची ओळख द्यायचा प्रयत्न करणार आहे. आपण याच्यामध्ये जास्त प्रश्नोत्तर असतील तर जास्त मला आवडेल त्याच्यामध्ये, कारण हा विषय एवढा मोठा आहे की सगळं त्याच्याबद्दल बोलता येणं शक्य नाही. तर भारताचा एकूण जर आपण समुद्र किनारा पाहिला तर जवळजवळ आपल्याला 8000 किलोमीटरचा असा विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेला आहे, ज्याच्यामध्ये आपले 9 कोस्टल स्टेट, 4 युनियन टेरिटोरीज आणि त्या युनियन टेरिटोरीज मधले सुद्धा 2 महत्वाच्या युनियन टेरिटोरीज की ज्या या आपल्या जैवविविधतेमध्ये समुद्रातल्या महत्वाची भर घालतात, त्या म्हणजे अंदमान निकोबार आयलँड्स आणि लक्षद्वीप आयलँड्स. तर हे अतिशय वेगळं असं विश्व पाण्याखालचं जे आहे ते फार कमी जणांना त्याच्याबद्दल माहिती आहे, कारण तसा हा विषय जो आहे हा अभ्यासाच्या दृष्टीने थोडा अवघडही आहे, थोडा महागही आहे, कारण त्याच्याकरता तुम्हाला ऍक्च्युली पाण्याच्या खाली जाणं गरजेचं असतं. तर त्यातल्या काही रोचक ज्या गोष्टी आहेत, काही एक त्याची जैवविविधता जी आहे ते मी फक्त दाखवायचा तुम्हाला एक पुढच्या 15 स्लाइड मधनं प्रयत्न करतो. हे जे निसर्ग जो आहे हा समुद्राचा, म्हणजे इन जनरल नेचर इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग, पण समुद्राचं जे विश्व आहे ते फार वेगळं आहे. आपण आता उदाहरणार्थ आपण जेव्हा वाळूच्या किनाऱ्यावरती चालायला जातो तेव्हा ओटीच्या वेळेला हे असे आपल्याला अनेक प्रकारचे सँडचं डिझाईन पाहायला मिळतं आणि बऱ्याच जणांना याचं कुतूहल असतं की हे नक्की डिझाईन कशामुळे तयार होतं. तर तुम्ही हे डाव्या बाजूला जर ते 2 फोटो पाहिले वरती आणि खाली, तर ते छोटेसे क्रॅब तुम्हाला दिसतात, सँड बबलर क्रॅब आपण ज्याला म्हणतो. तर हे क्रॅब ओटीच्या वेळेला त्यांच्या बिळातनं बाहेर येतात आणि वाळूमध्ये असणारं जे काय डिकम्पोजिंग किंवा सडणारं जे ऑर्गॅनिक मटेरियल जे असतं, जे वाहून आलेलं असतं भरतीवर, ते खाऊन किनारे साफ करायचं अतिशय महत्वाचं काम हे बबलर क्रॅब करत असतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही वाळुकामय प्रदेशात कधी जेव्हा चालायला जाल, वाळूवरती चालायला जाल ओटीच्या वेळेला, तेव्हा हे जरूर तुम्ही त्यांची डिझाईन बघा. हे प्रत्येक याचे अनेक स्पीसीज आहेत बबलर क्रॅबचे आणि ते प्रत्येक स्पीसीज प्रमाणे आपल्याला त्याचं बीडचं स्ट्रक्चर, त्याचं डिझाईन हे खूप वेगळ्या प्रकारचं पाहायला मिळतं. हा एक उत्कृष्ट छंद म्हणून आपल्याला जोपासता येऊ शकतो की आपण ज्याला सँड आर्किटेक्चर किंवा जे म्हणतो की ते हे प्राणी किती सुंदरपणे करू शकतात. आता हे जे तुम्हाला दिसतंय उजव्या बाजूला जे डिझाईन तयार झालेलं, ते काय क्रॅब्सनी मुद्दामून तयार केलेलं आर्टिस्टिक डिझाईन नाहीये. तर ते क्रॅब जेव्हा सँड मध्ये फीड करतात, ते सँड पूर्ण पार्टिकल ते तोंडामध्ये घेतात, त्यातलं ऑर्गॅनिक मॅटर काढून स्वच्छ झालेली सँड पुन्हा ती बीड्सच्या स्वरूपात बाहेर टाकतात आणि ते टाकण्याची, खाण्याची आणि बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेमध्ये हे त्याचं सुंदर वेगळ्या प्रकारची डिझाईन्स तयार होतात.
याच्याबरोबर हा एक दुसरा एक अतिशय इंटरेस्टिंग प्राणी तुम्हाला समुद्रामध्ये पाहायला मिळतो, ज्याला आपण सी कुकुंबर किंवा समुद्र काकडी म्हणतो. समुद्र काकडी कारण त्याचा आकार काकडीसारखा लांब असतो. याच्यात अनेक प्रकारचे रंग, अनेक प्रकारचे आकार आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. अगदी महाराष्ट्राचंच म्हटलं तर तुम्ही जर रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जर गेलात खडकाळ किनाऱ्यामध्ये, तर तिथे तुम्हाला हे सिकुंबर काळ्या रंगाचे जे आहेत ते पाहायला मिळतात. आता या सी कुकुंबरचं एक अतिशय महत्वाचं वैशिष्ट्य आहे की जे या पूर्ण पृथ्वीवरच्या प्राणी विश्वामध्ये हे वैशिष्ट्य दुसऱ्या कुठल्याही प्राण्यामध्ये नाहीये. ते असं की जर आपण या कुकुंबरला फार त्रास दिला किंवा त्याला जर फार हाताळलं किंवा आपण त्याला जर डिस्टर्ब केलं, तर ते सी कुकुंबर जे आहे ते आपल्या स्वसंरक्षणाकरता त्याच्या शरीरात असलेले सगळे ऑर्गन, म्हणजे अगदी तोंडापासून ते इंटेस्टाईन पासून सगळं ते पूर्णच्या पूर्ण शरीराच्या बाहेर फेकून देतात. आणि आपल्याला म्हणजे कुठल्याही जर प्राण्याने आपल्या शरीरातला एवढा मोठा जो भाग नाहीसा झाला, तर अर्थात तो प्राणी जगू शकणार नाही. पण या प्राण्याचं वैशिष्ट्य असं आहे या समुद्र काकडीचं, की हे सगळे टाकून दिलेले जे अवयव आहेत ते हे पुढच्या काही दिवसांमध्ये पूर्णपणे नवीन तयार होतात या सिकुंबरच्या शरीरामध्ये. ज्याला आपण रिजनरेशन ॲबिलिटी म्हणतो. जसं आपल्याला माहिती आहे, की आपण पालीला जर पकडायचा प्रयत्न केला, तर ती आपली शेपटी तोडून पळून जाते. म्हणजे शेपटी तोडणं हे त्याचं एक डिफेन्स मेकॅनिझम आहे. तसंच या प्राण्याचं शरीरातला सगळे भाग बाहेर फेकणं हे डिफेन्स मेकॅनिझम आहे. आता पालीची सुद्धा शेपटी आपल्याला माहिती आहे की ती शेपटी तुटल्यानंतर काही कालाने ती वाढते. भले ती पूर्ण आकाराची नाही वाढली तरी ती छोटी का होईना पण ती वाढते. पण जर आपण पालीचे 2 तुकडे केले मधनं, तर ती पाल पूर्ण होऊ शकत नाही. हा प्राणी त्या बाबतीमध्ये फार वेगळा आहे. हा प्राणी पूर्ण स्वतःचे ऑर्गन रिजनरेट करू शकतो. त्यामुळे सध्या याच्यामध्ये जगभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे, की अशी जर रिजनरेशन ॲबिलिटी जर प्राण्यामध्ये आहे, तर अशा प्राण्याच्या ह्याच्यातनं आपल्याला अशा काही संशोधनातनं औषधं तयार करता येऊ शकतील का? की जेणेकरून आपले जे शरीरातले जे अवयव हळू जे नाकाम होत जातात, की त्याला काही काळ का होईना पण आपल्याला एक रिजनरेशन नॅचरल ॲबिलिटी देता येईल. त्यामुळे हा प्राणी तसा एक अतिशय इंटरेस्टिंग पूर्ण या पृथ्वी तलावरती असा एक आहे समुद्र काकडी नावाचा प्रकार, जो अतिशय दुर्लक्षला गेलेला असा प्राणी. खूप मोठ्या प्रमाणात त्याची शिकार होते अवैधरित्या. हा प्रोटेक्टेड आहे. याला आपल्या कायद्याने संरक्षण आहे. आणि याच्यापासून लोकं सूप तयार करतात, की ते अतिशय डिलिशियस समजलं जातं, स्पेशली साउथ ईस्ट एशियन कंट्रीमध्ये. पण याचा फार महत्वाचा रोल निसर्गामध्ये आहे समुद्र काकडीचा. आता त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे, की ओरिसामध्ये भितरकनिका अशी एक जागा आहे. या 3 असे किनारे आहेत ओरिसामध्ये, ओरिसा स्टेटमध्ये, की जिथे जवळ-जवळ 10 लाखापेक्षा सुद्धा जास्त ऑलिव्ह रिडली कासवाच्या माद्या किनाऱ्यावरती अंडी घालण्याकरता येतात. जगामध्ये असे फक्त 2 जागा आहेत. एक कोस्टारिकामध्ये आणि एक भारतामध्ये, की जिथे एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने कासव किनाऱ्यावरती अंडी घालण्याकरता येतात. तर हे सुद्धा एक आपण जसं 7 आश्चर्य जगातली आपण मानतो भारतातली 7 जागतिक आश्चर्य जी आहेत, तर त्याच्यामध्ये जरी याची काय म्हणतात त्याला इन्क्लुजन जरी नसलं, तरी हा पूर्ण पृथ्वीवरती होणारा एक अतिशय दुर्लभ असा एक क्षण असतो हा, की जो फक्त आपल्याला पृथ्वीवरती 2 देशामध्ये पाहायला मिळतो. आणखीन एक प्रकारचं कासव आहे जे मेक्सिकोमध्ये येतं, केम्प्स रिडली म्हणून जे आहे ते. पण ऑलिव्ह रिडली जे आहे ते आपल्या इथे भारत आणि कोस्टारिका या 2 देशामध्ये लाखाच्या संख्येने त्यांच्या माद्या किनाऱ्यावरती अंडी घालायला दरवर्षी येतात. त्याच्यानंतर मॅरेथॉन स्विमर्स आपण जे म्हटलं, की आपण आपल्या याच्यामध्ये मॅरेथॉनच्या स्विमिंगच्या कॉम्पिटिशन होतात. आपण अनेक वेळा पेपरमध्ये वाचतो, की मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते रेवस किंवा गेटवे ऑफ कुठपर्यंत इंडिया असते ते का? मांडवा. किती? 4.5. हॅलो. बोला सर. या ओके. चालेल. तर समुद्र विश्वामध्ये असे मॅरेथॉन स्विमर्स अनेक आहेत. आणखीन त्यांची पोहण्याची म्हणा किंवा पक्ष्यांमध्ये उडण्याची क्षमता ही फार अपरिमित आहे. आणि त्याची काही जर उदाहरणं द्यायची झाली, तर उदाहरणार्थ हा आपला आर्टिक टर्न म्हणून आहे. अतिशय छोटा तसा बघायला गेलं तर पक्षी आहे. फक्त त्याचं वजन 110 ग्रॅम अडल्ट बर्डचं असतं. पण हा पक्षी जो आहे, हा दरवर्षी हे जगातलं सगळ्यात लाँगेस्ट मायग्रेशन आपण जे म्हणतो ते, आणि दरवर्षीची ट्रिप ही जवळ-जवळ 71,000 किलोमीटरचा हा पक्षी उडतो फ्रॉम आर्टिक टू अंटार्क्टिक. आणि आर्टिक अंटार्क्टिक दरवर्षी त्याचं मायग्रेशन करत राहतो. 71,000 किलोमीटर जो पक्षी उडू शकतो वर्षभरामध्ये,
त्याची उडण्याची क्षमता आणि त्या पक्षाचा आकार जर तुम्ही पाहिला तर 110 ग्रॅम, म्हणजे तुम्ही आता तुमच्याकडे जर वजन असेल शाळेमध्ये तर 110 ग्रॅमचं वजन करून बघा की किती छोटं ते आहे. तर हे जे विश्व आहे, जे निसर्गाने तयार केलेलं हे अद्भुत आहे. म्हणजे आजपर्यंत सुद्धा अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा सार आपल्याला अजून उलगडलेला नाहीये. आता हा गेली 7-8 वर्ष हा एक जो बार्टेल गॉडविट म्हणून पक्षी आहे की जो चिखलयुक्त किनाऱ्यावरती जास्त आपल्याला पाहायला मिळतो. मायग्रेटरी पक्षी आहे. हा दरवर्षी अलास्का ते न्यूझीलंड 11,500 किलोमीटरचं अंतर 9 दिवसामध्ये कुठेही न थांबता हा दरवर्षी मायग्रेट करतो. हा जो पर्टिक्युलर पक्षी आहे, हा तो त्याला सॅटेलाइट टॅग लावलेला आहे गेल्या कित्येक वर्षापासून आणि गेले कित्येक वर्ष हे त्याचं मायग्रेशन मॉनिटर होत आहे. तर आता या पक्षामध्ये कुठली अशी क्षमता असेल, त्यांची कशी शारीरिक घडण घडलेली आहे की कुठेही न थांबता 9 दिवस कुठेही त्यातलं अन्न न खाता, कुठेही पाणी न पिता 11,000 किलोमीटर पर्यंत हे नॉनस्टॉप प्रवास करू शकतात. आज जर आपली विमानं जर पाहिली तर आपली विमानं सुद्धा कुठेही नॉनस्टॉप एवढा लांब प्रवास करू शकत नाही. त्यांना कुठेतरी रिफ्युलिंग करण्याकरता थांबावं लागतं. जर आज आपल्या मॉडर्न एजमध्ये सुद्धा जर आपल्यामध्ये ही क्षमता नाहीये की जी निसर्गामध्ये कित्येक हजारो वर्षापासून ती चालत आलेली आहे आणि त्याकरता ह्या पक्षी किंवा प्राणी असतील किंवा त्यांचा अधिवास असेल, तो वाचवणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण हे जे क्रिएशन आहे, जे निसर्गाने केलेलं आहे, ते आपल्याला कधी करता येणार का नाहीये. आता उदाहरणार्थ हा हम्बॅक व्हेल वरची जी इमेज आहे, हम्बॅक व्हेल म्हणून एक सस्तन समुद्रातला प्राणी आहे तो. तो दरवर्षी जवळजवळ 22,000 किलोमीटरचं अंतर अंटार्क्टिक टू पॅसिफिक ओशन फीडिंग ते ब्रीडिंग त्या ह्याच्यामध्ये करतो. नॉर्दर्न एलिफंट सील हा भारतात सापडत नाही, पण हा सुद्धा जवळजवळ 21,000 किलोमीटरचं अंतर मेक्सिको ते पार गल्फ ऑफ अलास्का पर्यंत मायग्रेशन दरवर्षी करतो. लेदरबॅक टर्टल जे आपल्या इथे भारतामध्ये सापडतात. आता तुम्ही एक 4-6 महिन्यापूर्वी जर बातमी पाहिली असेल तर आपल्याला एक मालवणच्या किनाऱ्याच्या थोडं बाहेर समुद्रामध्ये आणि एक पालघरच्या बाहेरच्या बाजूला अशी 2 लेदरबॅक आपल्याला दिसून आली. मुख्यत्वे करून हे टर्टल लेदरबॅक सी टर्टल जे आहे हे अंदमान निकोबारमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. युज्युअली ते किनाऱ्यावर जेव्हा मादी अंडी घालायला येते तेव्हाच ती प्रकर्षाने पाहायला मिळतात. पाण्याखाली पाहणं तसं त्यांना थोडं अवघड असतं. पण ही लेदरबॅक टर्टल सुद्धा जवळजवळ 20,000 किलोमीटरचा समुद्रातला प्रवास करून त्या माद्या पुन्हा त्याच किनाऱ्यावरती अंडी घालण्याकरता येतात. तर हे असे असंख्य उदाहरण आपल्याकडे आहेत की ज्याचं आजपर्यंत आपल्याला कोडं उलगडलेलं नाही की यांच्यामध्ये एवढं नॅव्हिगेशन स्किल. आता तुम्ही जर समुद्र पाहिला तर वास्ट 70% पृथ्वी समुद्राने व्यापलेली आहे. तर आता एवढ्या वास्ट फीचरलेस आणि जेव्हा तुम्ही सरफेसवरती किंवा एक 10 मीटर खाली जर हे टर्टल पोहोच जात असतील तर त्यांना पुढे कुठलेही फीचर पाण्याखाली दिसत नाहीत जोपर्यंत ते किनाऱ्याच्या जवळ येत नाही तोपर्यंत. तर त्या ह्याच्यामध्ये ते नॅव्हिगेशन कसं करत असतील, ते बरोबर आपले जिथनं आपला जन्म झाला ती जागा ती टर्टल कसे आयडेंटिफाय करत असतील, हे अतिशय न उलगडलेलं कोडं अजूनही शास्त्रज्ञांना आहे. पण ही जी जैवविविधता आहे पाण्यातली ही अतिशय अतिशय कलरफुल असं हे विश्व आहे. फक्त याचं एक शास्त्र आहे जे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की हे जे आपल्याला रंग दिसतात याचे वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे आता तुम्ही या स्लाइडमध्ये सुद्धा जर पाहिलं तर अगदी रेड, ऑरेंज, ब्लू, मॅजेंटा आणि जे कलर तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहेत, हे सगळे कलर जर तुम्हाला पाहायचे असतील आणि स्पेशली 10 मीटरच्या खाली 10 मीटर पर्यंत हे नॅचरल कलर आपल्या डोळ्याला दिसतात. म्हणजे तुम्ही 10 मीटर पर्यंत जर पोहत असाल किंवा तुम्ही जर भरती ओटीच्या याच्यामध्ये गेला, टाईड पूलमध्ये गेला तर आपल्याला हे नॅचरल कलर या प्राण्यांचे पाहायला मिळतात. पण जसं तुम्ही समुद्राच्या खाली 10 मीटरच्या खाली गेलात की हे सगळे कलर नाहीसे होतात. कारण 10 मीटरच्या खाली हा येलो, ऑरेंज आणि हे जे रेड कलरचे बँड जे आहेत त्या रेंज मधले येलो टू रेड, हे सगळे 10 मीटरच्या आधी पाण्यामध्ये ऍब्सॉर्ब होऊन जातात. त्यामुळे 10 मीटरच्या तुम्ही जर खाली गेलात तर तुम्हाला पूर्ण मोनोक्रोमॅटिक म्हणजे तुम्ही जर या वरच्या 3 रो मधल्या जे इमेजेस पाहिल्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला तसे बघायला गेलं तर ग्रे सोडला तर तुम्हाला दुसरा कुठलाही कलर फारसा दिसत नाही. आणि तो दिसण्याकरता मग आपल्याला आर्टिफिशियल लाईट त्याच्यामध्ये टाका लागतो. जसं टॉर्च असेल किंवा फ्लॅश असेल तो वापरायला लागतो. तो वापरला तरच आपल्याला हे कलर दिसतात. आता या फ्रेममध्ये तुम्ही जर सगळ्या खालचे 3 इमेजेस पाहिल्या, डावीकडची इमेज पाहिली तर हा जो मासा आहे ह्याचा कलर जो येलो, ब्राईट येलो तुम्हाला दिसतोय, ऑरेंज येलो, तो फक्त त्याच्यामध्ये फ्लॅश किंवा टॉर्चचं लाईट जर टाकलं 10 मीटर खाली तरच आपल्याला तो रंग दिसू शकतो.
तर आता समुद्रामध्ये आपल्या इथे भारतामध्ये जवळजवळ 17 ते 18 प्रकारचे मरीन मॅमल्स आपल्यामध्ये सापडतात. त्याच्यामध्ये मग डुगॉंग सारखा प्राणी आहे, जो वरची डावीकडची जी इमेज मोठी आहे ती अतिशय दुर्मिळ होत चाललेला हा प्राणी आहे, जो मुख्यत्वे करून आपल्याला तमिळनाडू आणि अंदमान निकोबारमध्ये मिळतो. हम्बॅक व्हेल्स असतील. आता हम्बॅक व्हेल हे काय त्या देशांच्या फक्त बाउंड्रीमध्ये असे राहत नाहीत. ते लॉंग रेंज जसं म्हटलं जवळजवळ 20 ते 22,000 किलोमीटरचं मायग्रेशन हा प्राणी करतो. पण हे मुख्यत्वे करून किनाऱ्यापासून थोडे दूर मिळणारे हे सस्तन प्राणी आहेत. आकाराने मोठे असल्यामुळे त्यांना उथळ समुद्रामध्ये त्यांना पोहता येत नाही. त्यामुळे ते जर पाहायचं असेल तर तुम्हाला थोडंसं किनाऱ्याच्या पासून दूर 1, 2, 3 किलोमीटरपर्यंत जाणं गरजेचं असतं. खालची इमेज जी आहे ती ब्लू व्हेल म्हणून जो पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा प्राणी आपण जो म्हणतो तो लिव्हिंग ॲनिमल लार्जेस्ट जो आहे तो ब्लू व्हेल आहे. तर अशा प्रकारचे सस्तन प्राणी असतील. आपल्या भारतामध्ये 5 प्रकारची समुद्री कासवं मिळतात. त्यातली 3 जी आहेत ही अतिशय आपल्याला सहजपणे दिसणारी आहेत, की ज्याच्यामध्ये ऑलिव्ह रिडली जसं म्हटलं आपल्याला ओरिसामध्ये लाखांच्या संख्येने अंडी घालायला येतात. ग्रीन सी टर्टल म्हणून एक दुसरा एक कासवाचा प्रकार आहे, जो फक्त समुद्री गवत खाऊन जगतो. तो आपल्यामध्ये भारताच्या सगळ्या किनाऱ्यावरती दिसतो. त्याचं सगळ्यात जास्त नेस्टिंग जे आहे ते आपल्याला गुजरात मध्ये पाहायला मिळतं, लक्षद्वीपमध्ये पाहायला मिळतं आणि अंदमान निकोबारमध्ये पाहायला मिळतं. हॉक्सबिल टर्टल म्हणून आहे, की जे खेकडे आणि स्पंज याच्यावरती मुख्यत्वे फीडिंग करतं. आणि तुम्ही जर पहिली इमेज याच्या आधीची पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे वरची 3 इमेज मधले उजवीकडचं जे आहे ते हॉक्सबिल टर्टल जे आहे ते. तर ही 3 जी मुख्यत्वे आपल्याकडे जी पाहायला मिळतात ती लेदरबॅक टर्टल हे फार कमी प्रमाणात आपल्याला या देशामध्ये दिसतं. त्यांची संख्या तशी मुळातच खूप कमी आहे. आणि लॉगरहेड टर्टल हे क्वचित कधीतरी आपल्याकडे दिसणारं तमिळनाडू, अंदमान भागामध्ये सी टर्टल आहे. मी स्वतः लॉगरहेड कधी आजपर्यंत पाहिलेलं नाही. मी फक्त 4च सी टर्टल आतापर्यंत माझ्या पूर्ण 35 वर्षाच्या कारकिर्दीत पाहिलेले आहेत समुद्रावरती. माशांचे असंख्य प्रकार जवळजवळ 3 ते 3,500 पेक्षा जास्त स्पीसीज आपल्याला आज या समुद्रामध्ये पाहायला मिळतात. अतिशय रंगीत विश्व हे पाण्याखालचं आहे आणि हे सगळे जे रंग तुम्हाला दिसतायत हे आपल्याला आर्टिफिशियल लाईट वापरूनच काढायला लागतात, कारण आपल्याला ते नॅचरल याच्यामध्ये 10 मीटरच्या खाली आपल्याला हे रंग दिसून येत नाहीत. हे सगळे स्पीसीज आपण जे आहे त्यातले बहुतांशी स्पीसीज जे आहेत हे आपल्याला ते 10 मीटरच्या खाली चांगले व्यवस्थित बघता येतात. तुम्हाला जर शॅलो याच्यामध्ये पाहायचे असतील तर त्याला तुम्हाला खूप वेळ देऊन स्नॉर्केल करून लक्षद्वीप सारख्या ठिकाणी जाऊन जर तुम्ही वेळ घातला तर तुम्हाला पाहायला मिळते. सहजासहजी हे पटकन पाहायला मिळत नाही, कारण आपल्या चालण्यामुळे इंटरनॅशनल एरियामध्ये म्हणा किंवा शॅलो एरियामध्ये ते आपल्यापासून दूर जायचा प्रयत्न करतात. पण जर आपल्याला जर खरा आनंद घ्यायचा असेल तर त्याच्याकरता तुमच्यामध्ये पेशन्स पाहिजे. आपल्याला फोटोग्राफी करता येते. हे जे फोटो आहेत हे अतिशय छोट्या ऑलिम्पसच्या कॅमेऱ्याने काढलेले फोटो आहेत मी गेल्या कित्येक वर्षामध्ये. याच्यामध्ये कुठलंही माझ्याकडे फार मोठं काही साधन आहे असं नाही. फक्त हातामध्ये एक चांगला पॉवरफुल आपल्याला लाईट लागतो. सर्च लाईट आपण सारखा अंडर वॉटर जो वापरतो, की जो आर्टिफिशियल लाईट टाकून आपल्याला कलर हे कॅप्चर करता येतात. मग याच्यामध्ये इकॅनोडर्म्स जे आहेत, की त्याच्यामध्ये 5 प्रकारचे आपल्याला जे मुख्यत्वे पाहायला मिळतात. आता वरच्या रो मध्ये आपण पाहिलं तर सगळ्या ते समुद्र काकड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्या खालच्या 2 इमेजेस पाहिल्या डावजला तर त्याला आपण सी अर्चिन म्हणतो. तर ते आपल्याला खूप मोठ्या डायव्हर्सिटीमध्ये पाहायला मिळतात भारतामध्ये. फेदर स्टार आहेत, की ज्याच्यामध्ये पोहायची क्षमता असते. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहण्याच्या माध्यमातून जाऊ शकतात. ते आहेत. त्याच्यानंतर स्टारफिश आहेत, की ज्याच्याबद्दल आपल्याला बहुतेक सगळ्यांना आपण शाळेमध्ये कुठे ना कुठेतरी त्याचा उल्लेख ताऱ्या माशाचा आलेला असतो. तर याचे सुद्धा इकॅनोडर्मचे अनेक विविध प्रकार असे रंगीबेरंगी आपल्याला समुद्राखाली पाहायला मिळतात. श्रिम्स आणि क्रॅब्स म्हणजे खेकडे, आणखीन श्रिम्सला आता कोळंबी किंवा आपण जे साध्या भाषेत म्हणतो त्याचे सुद्धा असंख्य प्रकार आपल्याला या समुद्र विश्वामध्ये पाहायला मिळतात. आणि हे सगळं विश्व जे आहे हे एकमेकांशी अतिशय काय म्हणतात त्याला इंट्रिकेटली असोसिएटेड, एकमेकांशी अतिशय जवळचं निगडीत नातं असं या सगळ्या स्पीसीजचं एकमेकांशी आहे. शंख शिंपल्यांचे असंख्य प्रकार आपल्याला त्याच्यामध्ये मिळतात. काही प्रकार असे आहेत की ज्याच्यामध्ये त्या प्राण्यामध्ये कॅल्शियमचं हार्ट कव्हर जे असतं, जे शंखामध्ये आपल्याला किंवा शिंपल्यामध्ये पाहायला मिळतं ते नाहीसं झालेलं असतं. उदाहरणार्थ वरची तुम्ही सगळ्यात वरची इमेज डावीकडची पाहिली, सी स्लग जे मी एरोने दाखवतोय, हे जे सी स्लगचे प्रकार आहेत. आता हे सुद्धा आहे एक प्रकारे मोलस्कचाच भाग आहे, पण याच्यामध्ये
जे कॅल्शियमचं जे शेल असतं, जे आपल्याला शंखांमध्ये पाहायला मिळतं, बाकीच्या फोटोमध्ये जे शेल पाहायला मिळतं, ते शेल यातलं नाहीसं झालेलं असतं. इव्होल्युशनरी याच्यामध्ये ते नाहीसं झालंय. आणि प्रोटेक्शन करता मग या सी स्लग्समध्ये काही विषारी गुणधर्म आलेले आहेत, की जे अन्न खाऊन ते हे सी स्लग वाढतात, उदाहरणार्थ स्पॉन्ज असतील, हायड्रॉइड असतील, तर त्यातलं जे विष जे आहे ते स्वतःच्या शरीरात साठवून त्याचा वापर ते आपल्या स्वतःच्या डिफेन्स करतात. प्रवाळांचे असंख्य प्रकार भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अंदमानमध्ये जवळजवळ 450 प्रकारचे प्रवाळ पाहायला मिळतात. लक्षद्वीपमध्ये जवळजवळ 250 प्रकारचे प्रवाळ आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्राचं म्हणायचं झालं तर मालवणचा जो किनारा आहे तिथे आपल्याला एक 10 ते 12 स्पीसीजचे प्रवाळ पाहायला मिळतात. रत्नागिरीसारख्या ठिकाणी भरती ओटीच्या याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही थोड्याफार प्रमाणामध्ये हे प्रवाळ पाहायला मिळतात. या प्रवाळांचं वैशिष्ट्य असं आहे की या प्रवाळांच्या शरीरामध्ये एक अलगी असते, ज्याला आपण झूझॅन्थिली म्हणतो. आणि हे सिम्बायोटिक असोसिएशन आहे, की जर झूझॅन्थिली जर या प्राण्याच्या शरीरातून निघून गेली, जे जास्त उन्हाळा झाला किंवा पाण्याचं टेम्परेचर जर 29-30 डिग्री झालं, तर आपण ऐकलं असेल की कोरल ब्लिचिंग सध्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. जर तुम्ही बातम्या वाचत असाल किंवा काही जर टीव्ही चॅनल इंटरेस्टिंग सायन्सचे बघत असाल तर हे ब्लिचिंग म्हणजे काय, की हा जो रंग तुम्हाला सगळ्या प्रवाळांना आलेला दिसतोय, हा रंग जो आहे हा या झूझॅन्थिलीमुळे आलेला आहे. मुख्यत्वे करून प्रवाळांच्या काही प्रवाळ वगळता त्यांच्या प्राण्याच्या शरीराला कुठलाही रंग नसतो, ते अतिशय ट्रान्सपरंट असतात. पण त्याच्यामध्ये असणारी झूझॅन्थिली जी आहे, त्यामुळे हे वेगवेगळ्या प्रकारचे रंग त्याला येतात. जेव्हा समुद्राचं तापमान वाढतं तेव्हा हे झूझॅन्थिली ह्या प्राण्याचं शरीर सोडून खोल पाण्यामध्ये निघून जाते, कारण तिला ते टेम्परेचर जास्त आवडत नाही त्या अल्गीला. आणि तेव्हा मग हे प्रवाळ पूर्णपणे पांढरे दिसायला लागतं, ज्याला आपण कोरल ब्लिचिंग म्हणतो. तर हे असं अतिशय अद्भुत विश्व ह्या कोरल्सचं आहे, की ज्याच्यामध्ये प्राणी आणि वनस्पती यांच्या एकत्रित राहण्यामुळे जगातली सगळ्यात डायव्हर्स कोरल रीफ ही इकोसिस्टीम जी आहे ही तयार झालेली आहे. आता समुद्र फुलांचे सुद्धा असंख्य प्रकार आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. अतिशय सुंदर असं हे या सिलेंट्रेटचं समुद्र फुलांचं विश्व आहे, की जे आपल्याला अगदी भरती ओटीच्या, तुम्ही जर रत्नागिरी सारख्या जर किनाऱ्यावरती जर गेलात कुठल्याही सिंधुदुर्गमध्ये, तर तुम्हाला हे रॉकपूल जे असतात ओटी लागल्यानंतर, तर त्याच्यामध्ये असे अनेक प्रकारचे आपल्याला वेगवेगळ्या रंगाचे आकाराचे समुद्र फुलं पूर्ण उमललेल्या अवस्थेत पाहायला मिळतात. पण हे सगळं जर विश्व आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला एक त्याचा अधिवास समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आता आपण आपल्या शालेय किंवा याच्यामध्ये साधारणतः 2 किंवा 3 प्रकारचे अधिवास आपण अभ्यासलेले असतात किंवा त्याच्याबद्दल ऐकलेलं असतं. एक तर आपल्याला वाळुकामय समुद्र किनारे, जिथे आपण सुट्टी करता अनेक वेळा जातो. खडकाळ युक्त समुद्र किनारे, की जिथे आपल्याला ज्याच्याबद्दल आपण ऐकलेलं आहे, किंवा खारफुटी, की ज्याच्याबद्दल सध्या आपण गेली काही वर्ष खूप मोठ्या प्रमाणात ऐकतोय, की हे मॅनग्रोव्ह जे आहेत किंवा खारफुटी, त्यांचं एक निसर्गामध्ये फार महत्वाचं स्थान आहे. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक प्रकारचे इकोसिस्टीम जे आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. उदाहरणार्थ कोरल रीफ, प्रवाळयुक्त समुद्र किनारे म्हणून जे अतिशय वेगाने नामशेष होत असलेला हा एक हॅबिटॅट अधिवास जो आहे, हा अतिशय रिच डायव्हर्ट, म्हणजे सगळ्यात जास्त जर समुद्रातली जैवविविधता जर कुठे असेल तर ती ह्या प्रवाळयुक्त समुद्र किनाऱ्यामध्ये असते. आता आपल्या इथे जर भारतात पाहिलं तर महत्वाचे आपल्याकडे 5 ते 6 प्रवाळयुक्त समुद्र किनारे आहेत. अंदमान निकोबार आपला एक सगळ्यात महत्वाचा तो आहे. लक्षद्वीप आहे. गल्फ ऑफ मन्नार म्हणून तामिळनाडूमध्ये जो आहे तो एक भाग आहे. गल्फ ऑफ कच्छ जो गुजरातमध्ये आहे तो आपल्या इथे एक महत्वाचा प्रवाळयुक्त किनारा आहे. आणि आंग्रिया बँक ज्याच्यामध्ये आता गेल्या काही वर्षामध्ये संशोधन हळूहळू व्हायला लागले, तो एक महाराष्ट्राच्या किनाऱ्यापासून एक 40 नॉटिकल मैल दूर असलेला आणखीन एक प्रवाळयुक्त जो भाग आहे तो. तर हे प्रवाळयुक्त किनारे झाले. त्याच्यानंतर मॅनग्रोव्ज किंवा आपण खारफुटीचं जंगल जे म्हणतो, की ज्याचं खूप महत्वाचं रोल या पूर्ण इकोसिस्टीम मध्ये आहे, की स्पेशली जेव्हा सायक्लोन आणि ह्या ज्या स्ट्रॉंग वेव्हज येतात, तर किनाऱ्यांचं रक्षण करण्याचं महत्वाचं काम हे मॅनग्रोव्ह करतात, की जे लो सॅलिनिटी, म्हणजे जिथे कमी खार युक्त हे असेल, पाणी असेल, तर त्यापासून ते समुद्र किनाऱ्यापर्यंत हे आपल्याला दलदलीच्या जागेमध्ये जास्त हे मॅनग्रोव्ह वाढतात. हे रॉकी एरिया किंवा सँडी एरिया किंवा रीफ एरियामध्ये मॅनग्रोव्ह येत नाहीत. मॅनग्रोव्ह सगळ्या ठिकाणी येत नाहीत. ते ठराविक त्यांची येण्याची ठिकाणं असतात. सी ग्रासेस याच्याबद्दल आपल्याला फारसं कुणालाही माहिती नाही, की जसं आपले गवताळ प्रदेश, गवताळ कुरण आहेत. फलटणचा एरिया जो आहे जिथे तुम्ही सगळे आता आहात, तर तुम्ही फलटण पासून एक
एक 5-10 मिनिटं जरा बाहेर तुम्ही गावाच्या गेलात तर आपला विमानतळाचा भाग असेल, तिथे आपल्या इथे जमिनीवरची सापडणारी गवताळ कुरणं आहेत. तशी समुद्राखाली सापडणारी सुद्धा गवताळ कुरणं आहेत आणि त्याच्यामध्ये 2 महत्वाचे स्पीसीज जे आपण बोललो, डुगॉंग ज्याची फोटो मी डाव्या बाजूला दाखवलाय तो आणि ग्रीन सी टर्टल ज्याचं उजव्या बाजूला आहे. हे 2 प्राणी आहेत, हे एक्सक्लुझिव्हली फक्त या सी ग्रासवरती फीडिंग करतात. याच्या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे मासे आहेत, की जे या सी ग्रासमध्ये आपली अंडी घालतात पावसाळ्याच्या काळामध्ये. अतिशय महत्वाचा असा हॅबिटॅट जो आहे, ज्याच्याबद्दल लोकांना फारशी माहिती नाही. मडफ्लॅट्स आहे, चिखलयुक्त समुद्रकिनारे. अनेक लोक म्हणतात, "अरे, हे किती घाणेरडं चहासारखं दिसणारं पाणी आहे." पण चिखलयुक्त समुद्रकिनारे हे मायग्रेटरी पक्ष्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत, की आपल्या इथे लाखो पक्षी, मायग्रेटरी पक्षी जे आर्टिक रशियामध्ये अंडी घालतात, घरटी करतात, तिथे त्यांच्या पिलांचा जन्म होतो आणि ती पिलं मोठी झाल्यानंतर आपल्या इथे भारतामध्ये या चिखलयुक्त किनाऱ्यांवरती किंवा मॅनग्रोव्हच्या जवळपास किंवा सँडी एरियामध्ये फीडिंग किंवा अन्न शोधण्याकरता दरवर्षी येत असतात. हे मडफ्लॅट्स हे अतिशय महत्वाचं एक इकोसिस्टम आपल्या इथे आहे. सँडी शोर्स जो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, जर तुम्ही कधी समुद्रावरती गेला असाल तर अनेक विविध प्रकारचे याचे सँडी शोर्स आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात. काही कोर्स असतील की ज्याच्यामध्ये सँड ही अतिशय जाडी असते. काही ठिकाणी एकदम बारीक चिकट अशी स्टँड जी पायाला आपल्याला चिकटते चालताना. तर प्रत्येक याचं स्ट्रक्चर सँडी शोरचं हे त्या जागेनुसार बदलत जातं. प्रत्येक स्टेटमध्ये, प्रत्येक जागी त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्याला सँडी शोरचे पाहायला मिळतात. रॉकी शोर हा तसा कोकणामधला रॉकी शोर ऍक्सेस करायला थोडा अवघड असतो. तुम्ही जर हा फोटो पाहिला तर तुम्हाला हे जे प्लॅटो आहे ते उतरून या किनाऱ्यावरती यायला लागतं. त्यामुळे थोडं काळजी घेऊन तुम्हाला या हॅबिटॅटमध्ये स्पेशली महाराष्ट्रामध्ये आपल्याला काम करावं लागतं. पण हे खडकाळ किनारे हे अतिशय समृद्ध असतात जैवविविधतेने. स्पेशली जेव्हा इथे ओहोटी लागते. आणखीन इथे तुम्हाला या फोटोमध्ये दिसते अनेक असे पाण्याचे छोटे छोटे पूल तयार झालेले आहेत. तर या पूलमध्ये खूप सुंदर जैवविविधता मरीन तुम्हाला कुठलाही फारसा त्रास न सहन करता तुम्ही जर त्या किनाऱ्यावरती त्या पूलच्या जर बसलात तिथे तर तुम्हाला त्यातले वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतील आणि असंख्य जीव असतील जे सहज सुलभतेने तुम्हाला पाहता येतात. सँड्युन्स नावाची एक इकोसिस्टम आहे ज्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना तर फारशी माहिती नाहीच आहे. आपल्या इथे वैज्ञानिकांनाही त्याच्याबद्दल फारशी माहिती नाही, की अशी एक प्रकारची अतिशय महत्वाची परिसंस्था जी आहे, की जी वाळूकामय किनाऱ्याच्या अजून मागच्या बाजूला जी आपल्याला पाहायला मिळते. आता सँड ड्यून्स हे सी टर्टलच्या नेस्टिंगच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात. ही अतिशय एक समृद्ध अशी हॅबिटॅट आहे. दुर्दैवाने आपण कधी या हॅबिटॅटकडे फारसं लक्ष न देता कधी-कधी आपण अनेक ठिकाणी त्याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्रात पाहिलं असेल किंवा बाकीच्या स्टेट्समध्ये की कॅज्युरिनाचं आपण प्लांटेशन करण्याकरता या जागा वापरल्या जातात. जेणेकरून की सँड्यूनशी असोसिएटेड खूप मोठ्या प्रमाणातला फ्लोरा फौना हा हळूहळू या देशातनं नामशेष होत चाललेला आहे. आणि भरती ओटीचा जो आपण भाग म्हणतो, ज्याला इंटरटायडल एरिया म्हणतात, त्याचे सुद्धा असंख्य वेगवेगळे प्रकार आपल्याला स्ट्रक्चर्स जे आहेत ती पाहायला मिळतात. अगदी पार गुजरात पासून ते वेस्ट बेंगॉल पर्यंत, अंदमान लक्षद्वीपमध्ये. तर हे जे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे अधिवास आहेत, या अधिवासांच्या उपलब्धतेमुळे आपल्याकडे जी प्रचंड प्रमाणात जी जैवविविधता समुद्रातली पाहायला मिळते, त्याचं हे मुख्यत्वे कारण आहे. आणि ती पायच्यादी आपल्याला हे 7 ते 8 अधिवास आपल्याला समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आता सर्गॅसम फॉरेस्ट, आपण फक्त फॉरेस्ट म्हणतो, जमिनीवरती फॉरेस्ट आहे. जमिनीवरती जसं फॉरेस्ट आहे तसंच पाण्याखाली सुद्धा समुद्रात फॉरेस्ट आहे सर्गॅसमचं. तुम्ही जर रत्नागिरीत गेलात तर अगदी शॅलो एरियामध्ये म्हणजे अगदी 2 मीटर, 1 मीटर ते 3 मीटर पर्यंत आपल्याला किनाऱ्यापासून एक 300-400 मीटरच्या अंतरावरती खूप सुंदर असं सर्गॅसम फॉरेस्ट आजही आपल्याला पाहायला मिळतं. पुढे तुम्ही मोठे झाल्यानंतर जर तुम्हाला कधी योग आला तर अवश्य तुम्ही ह्या काही जागांना भेट द्यायचा प्रयत्न करा, ती नाहीशी होण्याच्या आधी. आणि सगळ्यात महत्वाची इकोसिस्टम आपल्या इथे जे आहे, जी अतिशय सुंदर आहे, जिथे मी जवळजवळ 10 वर्ष राहिलो होतो, मी तिथे राहून काम केलेलं आहे, तो म्हणजे लक्षद्वीप मधले ॲटॉल्स. आता हे ॲटॉल तुम्ही जर डावीकडची इमेज जर पाहिली याच्यामध्ये, माझं जर कर्सर तुम्हाला दिसत असेल, तर याच्यामध्ये अतिशय छोटा लँडमास आहे. एक इथे तुम्हाला कर्सरच्या इथे जो दिसतोय तो 0.5 हेक्टरचा जो आहे तो. आणि त्या लँड पासून दोन्ही बाजूनी तुम्ही जर पाहिलं तर एक डार्क ब्राऊन रंगाचा पट्टा जिथनं माझा कर्सर जातोय तो आहे. आता या ॲटॉलचं वैशिष्ट्य हे असतं, की यातला हा जो छोटासा 0.5 हेक्टरचा एरिया आहे किंवा उजवीकडे दिसणारं छोटंसं जे आयलंड आहे, हे भरतीच्या वेळेला सुद्धा
पाण्याच्या वरती साधारणतः 1 ते 1.5 मीटर पर्यंत राहतं. पण बाकीचा जो भाग आहे याच्यामध्ये दिसणारा, जो मी तुम्हाला या कर्सरमधनं जर तुम्हाला दिसत असेल तर तो हा साधारणतः पाण्याच्या खाली 2 मीटर त्याचा भाग असतो. म्हणजे ते आयलंड थोडंसं टिल्टेड आयलंड असतं आणि याच्यामध्ये ओहोटीच्या वेळेला हा पूर्ण रीफ क्रेस्ट आहे, हा इथे पाण्याच्या वरती येतो फक्त ओहोटीच्या वेळेला. भरतीच्या वेळेला तो पूर्ण पाण्याखाली असतो आणि त्या ओहोटीच्या वेळेला मग हा आतमध्ये जो मोठा तुम्हाला पाण्याचा एक भाग तयार झालेला दिसतो, ज्याला आपण ॲटॉल म्हणतो, लगून म्हणतो. आता हे लगून जे आहे हे अतिशय शॅलो असतं. तुम्ही जर पाण्याचा रंग जर पाहिलात, हा रंग बेसिकली असा जो आलेला आहे हलका उजव्या बाजूच्या इमेजमध्ये, त्याचं कारणच हे आहे की हे अतिशय शॅलो एरिया आहे. म्हणजे इथे खाली मुख्यत्वे करून आपल्याला वाळू पाहायला मिळते. तुम्ही जर क्रेस्टला गेलात तर इकडे तुम्हाला प्रवाळ पाहायला मिळतील. त्याच्या बाजूला तुम्ही गेलात तर पूर्ण सँडी एरिया तुम्हाला पाहायला मिळेल. तर ह्या लगूनची जी खोली आहे ही साधारणतः 1 मीटर ते 10 मीटर पर्यंत, एवढी 10 ते 12 मीटर एवढीच असते. एवढा शॅलो एरिया या लगूनमध्ये आहे, ॲटॉलमध्ये आहे. आणि आपलं सगळं जे लक्षद्वीपमधनं मिळणारं प्रवाळ ते मुख्यत्वे करून आपल्याला या ॲटॉल्समधनं पाहायला मिळतं. ही अतिशय इंटरेस्टिंग इकोसिस्टम आहे. भारतामध्ये ॲटॉल फक्त आपल्याला लक्षद्वीपमध्ये पाहायला मिळतात. तीच ॲटॉल चेन आपल्याला खाली आपण मालदीव्स, चेगॉस आर्चिपेलागो आहे. मग पॅसिफिक आयलंड नेशनमध्ये असंख्य प्रकारचे ॲटॉल्स आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. पण भारतामध्ये फक्त हे लक्षद्वीपमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर ही जी जैवविविधता आहे की ही समजून घेण्याकरता आधी आपल्याला समुद्रातले अधिवास समजून घेणं गरजेचं आहे. मी माझं शेअर करायचं जे आहे ते थांबवतो. तर ते आधी अधिवास समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि एकदा अधिवास समजून घेतले की मग आपल्याला तिथे मिळणारी जैवविविधता काय आहे तिथे जाऊन अवश्य बघता येऊ शकते. काही काळजी घेणं अतिशय गरजेचं असतं जेव्हा तुम्ही समुद्रामध्ये जाता तेव्हा. कारण तुम्ही कितीही आपण जरी ॲडव्हान्स असलो तरी निसर्गापुढे आपल्याला निसर्गाला मान देणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे भरती ओहोटीच्या वेळा, पाणी कुठनं आधी आत येतं, कुठनं आधी बाहेर जातं, ओहोटीच्या काळामध्ये, भरतीच्या काळामध्ये पाण्यातले करंट कसे आहेत, हे तिथल्या लोकल लोकांना विचारल्याशिवाय समुद्रामध्ये कुठलंही ॲडव्हेंचर विद्यार्थ्यांनी कधीही करू नये. कारण नेचर आपण म्हणतो की नेचर इज मर्सिलेस, म्हणजे त्याला दयामाया निसर्गामध्ये हा कन्सेप्टच नाहीये. तो फक्त मनुष्यामध्ये कन्सेप्ट आहे. तिथे तुम्ही जर त्याला न समजता अनेक जणांना आपल्याला वाटतं की अरे काय इथेच आपण पोहायला जातोय. पण समुद्रात मधले करंट्स आणि हे एवढे स्ट्रॉंग असतात की त्याच्यापुढे आपला टिकाव नाही लागू शकत. त्यामुळे ह्या सगळ्यात पहिलं आधी तुम्हाला तिथे समुद्रामध्ये जाताना कुठले डूज अँड डोंट्स काय असावेत, काळजी काय घेतली पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते आधी समजून घेतलंच पाहिजे. अनेक प्रकारचे प्राणी समुद्रात आहेत की जे विषारी आहेत, की ज्यांना गांदेल माशी उदाहरणार्थ चावल्याचं, ज्याला डंखाचा ज्याला त्रास होतो, त्या लोकांना अनेक प्रकारचे स्टिंग्स जे समुद्रातले ज्याचा त्रास होऊ शकतो. तर असे प्राणी कुठले आहेत? असे कुठल्याही प्राण्याला हाताळायचा आपण प्रयत्न करू नये. तर ह्या काही प्रिकॉशन्स तुम्हाला घ्यायला लागतात बिलकुल. जर तुम्हाला त्या समुद्रातला आणि त्यातल्या प्राण्यांचा बघण्याचा जर आनंद घ्यायचा असेल पूर्णपणे, तर ह्या काळजी घेऊनच तुम्हाला तो केला पाहिजे. नाहीतर ते आपल्या जीवाशी अंगलटी ते येऊ शकतं. आपण आता क्वेश्चन आन्सर करू जर काही असतील तर. हां? थँक्यू सर. हा, ज्यांना प्रश्न विचारलेत ना मुलांना त्यांनी हात वर करा, म्हणजे मग आपल्याला एक एकाचे घेता येते. तर माझं कैफ, तुम्हाला पाण्यातला कोणता सर्वात जास्त असा जीव आवडतो? मला सगळे जीव पाण्यातले आवडतात. प्रत्येक जीवाचं आपलं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपण अगदी छोट्या समुद्र काकडी जे म्हटलं त्याचं जसं म्हटलं तुम्हाला महत्वाचं वैशिष्ट्य आहे, तिथपासून ते अगदी शार्क्स पर्यंत ज्यांचा समुद्रामध्ये खूप महत्वाचा रोल आहे इकोसिस्टम मध्ये. तर मला असा कुठलाही बायस नाही. माझ्या दृष्टीने मला प्रत्येक प्राण्याचं आपलं वैशिष्ट्य आहे. शरयू, एक मिनिट, हात वर करायला विचारते. शरयू, सर, तुम्हाला एखादा प्राणी शोधायला सगळ्यात जास्त किती वेळ लागतो आणि त्यात तुम्हाला फोटो पण काढायचे असतात? मी आता हे जे फोटो काढले ते जवळजवळ 30 ते 35 वर्ष मी हे काम करतोय. मी जेव्हा या क्षेत्रात काम करायला सुरू केलं तेव्हा अंडर वॉटर कॅमेरे वगैरे काही नव्हते. आणि असले तरी त्यावेळी आपल्याला विद्यार्थी दशेत ते परवडणारे नव्हते.
त्यामुळे त्यावेळची जी माझी सुरुवातीच्या काळाची जी ऑब्झर्वेशन आहे ती फक्त प्रत्यक्ष बघून आणि त्याचे जर काही ड्रॉइंग असतील ते किंवा लक्षात ठेवूनच आहे. आज आपल्याला कॅमेरे खूप स्वस्तापर्यंत, अगदी तुम्हाला 15-16 हजार पर्यंत चांगला कॅमेरा अंडर वॉटर, म्हणजे त्याला कव्हर वगैरे काही न लावता, केसिंग न लावता आपल्याला भरती ओटीच्या याच्यामध्ये वापरता येऊ शकतो. आता हे शोधायचं कसं आहे की त्याला अ, एका ठराविक कालानंतर तुम्हाला जो अनुभव तयार होतो, तुमचे डोळे त्याच्याकरता सराईत असायला लागतात. कारण त्यांचा अधिवास एकदा जर तुम्हाला माहिती असेल, आता उदाहरणार्थ आम्ही जेव्हा सीसलग शोधायला जातो, तो प्राणी अतिशय छोट्या आकाराने 2 मिलीमीटर 3 मिलीमीटर पासून ते 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर पर्यंत अतिशय छोट्या आकाराचे हे प्राणी असतात, अतिशय कलरफुल असतात. पण ते जर शोधायचे असतील तर नुसते तुम्हाला रॉकपूल किंवा असं किनाऱ्यावरती भटकून नाही सापडणार. तर त्याचं जे फूड आहे, उदाहरणार्थ हायड्रॉइड असतील, स्पंज असतील, तर त्या जागा तुम्हाला शोधायला लागतील. जिथे त्यांचं फूड आहे तिथे तुम्हाला ते सापडणार. आणि बरेच वेळा ते प्राणी दिसत नाहीत, कारण ते अतिशय कॅमोफ्लेज असतात. रंग त्यांचा एवढा मिळता जुळता असतो की पटकन डोळ्यांना आपल्याला दिसू येत नाही. मग अशा वेळी त्यांनी घातलेले एक केस अंडी जी असतात त्यांनी घातलेली, तर ती जर जवळपास असेल तर त्याच्या साधारणतः 1 मीटरच्या ह्याच्यामध्ये तो प्राणी कुठेतरी असणार. आता हे जे नॉलेज आपण जनरेट करतो, हे हळूहळू अनुभवातनं येतं. हे एका दिवसात तुम्हाला कधीच येणार नाही. तुम्ही त्या किनाऱ्यावरती तुम्ही सतत जात राहा, भरती ओटीच्या काळामध्ये ऑब्झर्व्ह करत राहा आणि तुम्हाला कळेल की एक 4-6 महिन्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दिसायला लागतील, ओळखायला यायला लागतील. तर ते थोडं अनुभवातनं येतं. संवेद. आपण म्हणजे आता मी जरा गोव्याला गेलतो ना, तेव्हा तिथं अशी एक वेगळी माती होती. म्हणजे ते कलंगूट बीच म्हणून एक होता. तिथे एक वेगळी अशी माती होती, काहीतरी म्हणजे एकदम सुलकी सुलकी अशी. आणि अजून एक दुसरा बीच होता, तिथं पण वेगळी माती होती, म्हणजे त्याची डेझर्ट तिथे. ते कसं म्हणजे कसं काय ते असं होतं? जसं मी तुम्हाला त्या ह्याच्यामध्ये म्हटलं होतं की वालुकामय याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत, की काही ठिकाणी तुम्हाला अतिशय चिकट आणि अतिशय फाईन वाळू मिळते. ती जर कपड्यात गेली तर पटकन कपडे साफही होत नाही. आणि गोव्यामध्ये गेला तर तुम्हाला थोड्या जाड्या प्रकारची वाळू मिळते. तर आता हे तिथे ऑफशोरला आपण जे म्हणतो तिथे असणारा जो हॅबिटॅट आहे, की लक्षद्वीपला गेला तर तुम्हाला कोर्स प्रवाळयुक्त वाळू त्याच्यामध्ये मिळते, कारण तिथे माती नाहीये लक्षद्वीपला. तिथला पूर्ण वाळूकामय प्रदेश वेगळा आहे. तर प्रत्येक भागाची आपली एक जडणघडण नैसर्गिक आहे आणि त्याचं जे इरोजन होऊन जी वाळू तयार होत राहते, ते वाळूचे प्रकार बदलत राहतात. आता बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जी जंगलं तोडतो तिकडनं निघणारी माती ही या वाळूमध्ये अनेक वर्षानुवर्ष मिळत राहून पूर्ण वाळूचं टेक्स्चर बदललं जातं, जे आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं, की ते अशी एक तांबूस प्रकारची एक वाळू आपल्याला पाहायला मिळते. तर तसे वाळूचे हे अनेक प्रकार आहेत आणि ते प्रत्येक स्टेटमध्ये तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील. आणि त्याचं मुख्यत्वे कारण हे त्याचं त्या सबस्ट्रेट होणारं इरोजन असेल किंवा तिथे मिळणारा जो हॅबिटॅट आहे मूलत्वे समुद्रामध्ये, तो प्रत्येक ठिकाणचा वेगळा असू शकतो. ऋषिकेश. समुद्रातला सगळ्यात डेंजरस प्राणी कुठला आहे? माणूस. 35 वर्षामध्ये मला कुठल्याही आजपर्यंत प्राण्याचा कधी कुठला त्रास झाला नाही समुद्रामध्ये. कल्पिताताई. म्यूट आहे. कल्पिताताई म्यूट. समुद्रातलं सगळ्यात एकच साई, एकच मिनिट थांबा. ताईंना विचारू दे, मग हात वर करा. हा ताई. तर ही आपण बघतो एवढी सध्या मोठी वादळं येत आहेत समुद्रामध्ये आणि समुद्र एवढ्या मोठ्या प्रमाणात खवळला जातो आणि हे दिवसेंदिवस ह्या सगळ्याचा समुद्रातल्या सगळ्या ह्या प्राण्यांच्यावर काय परिणाम होत असतो? काय होत नाही. आता कसं आहे की पृथ्वीची उत्पत्ती ही कित्येक लाख वर्षापूर्वी, कोटी वर्षापूर्वी झालेली आहे आणि या सायक्लोन्स आणि वादळापेक्षा सुद्धा भयानक निसर्गातले इव्हेंट जे आहेत या पृथ्वीने पाहिलेले आहेत.
त्यामुळे प्राणी त्याला अडॉप्टेड असतात. म्हणजे थोडेफार प्रमाणामध्ये प्राणी मरत असतील, जे शेल्टर त्यांचं व्यवस्थित जर घेऊ शकले नाही तर, पण युजली समुद्रामध्ये हे अशा गोष्टी होत आलेल्या आहेत कित्येक लाखो वर्षापासून. त्यामुळे निसर्गाला त्याचं काही नाविन्य नाही. त्याचा परिणाम आपल्याला जाणवतो, कारण त्याचं आपलं नुकसान त्याच्यामध्ये खूप होतं. आपली त्याच्यावरती डिपेंडन्सी असल्यामुळे आपल्याला ते नुकसान, फायदे, तोटे हे जे आहेत हे आपले ह्युमन डायमेन्शन आहेत. निसर्गामध्ये काय नाही. एखादा हॅबिटॅट, उदाहरणार्थ 98 साली जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात प्रवाळांचं ब्लिचिंग झालं, जे पांढरे पडून मेले, तर त्याच्यानंतर हळूहळू सॉफ्ट कोरल म्हणून जे आहेत, की प्रवाळांमध्ये 2 प्रकार आहेत. एक हार्ड कोरल आहेत आणि सॉफ्ट कोरल आहेत. आता या हार्ड कोरलला ती झूज अँथिली अल्गी लागते, की ज्यांना ते टेम्परेचर चालत नाही. तर जास्त टेम्परेचर, तर हळूहळू समुद्राचं तापमान गेली कित्येक वर्ष हळूहळू वाढत चाललेलं आहे. आता निसर्गाने त्याला अनेक ठिकाणी अडॅप्ट करायला सुरुवात केली आहे, की आता हार्ड कोरल जिथे नाहीसे झाले, तिथे सॉफ्ट कोरल यायला लागले. कारण सॉफ्ट कोरलला टेम्परेचरचा काही फारसा फरक पडत नाही, कारण त्याच्यामध्ये झूज अँथिली आपल्याला मिळत नाही. तर नेचरमध्ये हे जे शिफ्ट आहे, आपण इकोसिस्टम शिफ्ट जी म्हणतो, की एका ए टू बी, बी टू सी, सी टू डी, असं ते ट्रान्झिशन निसर्गात सतत होत असतं. आणि निसर्गामध्ये आपल्याला जी जैवविविधता आहे, मग ती समुद्रात असू देत किंवा जमिनीवरती असू देत, ही एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळण्याचं कारणच हे आहे, की नेचर हे स्टॅग्नंट नाहीये. नॅचरली ऑल्सो कुठलंही सायक्लोन न येता, काही न येताना सुद्धा ही सिस्टीम जी आहे, ही एका फेजमधनं दुसऱ्या फेजमध्ये ट्रान्झिट करत राहते. ते आपल्या डोळ्याला पटकन दिसणार नाही, कारण हे ट्रान्झिशन काय 5-10 वर्षात होत नाही. हे कित्येक शतकांमध्ये होतं. पण पृथ्वीचं अस्तित्वही तसंच आहे ना, कित्येक कोटी वर्षाचं. त्याच्यामध्ये हे ट्रान्झिशन पुढच्या 500 वर्षामध्ये कदाचित हे किनारे अजून वेगळ्या प्रकारचे असतील, की जे पाहायला तुम्ही आम्ही नसू, पण ते निसर्ग तसाच राहणार आहे. फक्त तो बदलत राहणार आहे काळानुसार. ऋषिकेश, ऑक्टोबसला किती हात आणि किती पाय असतात? काय झालं? ऑक्टोपसला किती हात आणि किती पाय असतात? ऑक्टो म्हणजे 8 ना रे, म्हणजे त्याला 8 हे असतात ना. नाही, मी एक व्हिडिओ बघितलेला, त्यांनी सांगितलेलं 7 पाय आणि 2 हात असतात. नाही नाही, असं त्याला हात आणि पाय वेगळं काही नसतं. त्याला 8 आर्म्स असतात त्याचे. त्याचा आकार वेगवेगळा असतो. प्रत्येक आर्म त्याचं एकाच आकाराचा असेल नाही. त्यातले एक आर्म जो असा असतो, की जे प्रजननाचं काम करतो, की त्याला मेल ज्याला ऑर्गन त्याच्यामध्ये जो असतो. पण हात आणि पाय असं त्याला काही नसतं. त्याला आपण हातच म्हणतो, की तुम्ही पाय म्हणा. यू कॅन कॉल इट एनिवे. संवेद, आता बघा ना, आपण भरती ओठी म्हणतो ना, तर तेव्हा म्हणजे संध्याकाळीच काय मोठी होती, तर ते आपण म्हणतो की ते ह्याच्यावर चंद्राच्या कलेवर असतं. तर ते कसं, म्हणजे मी जेव्हा गेलो ना, तेव्हा तर जास्त करून हवा म्हणजे ओटीच्या दिशेने असते. त्या प्रत्येक याचं जसं तुम्हाला माहिती आहे, की दिवसामध्ये समुद्राला 2 वेळा ओटी लागते आणि 2 वेळा भरती लागते. तर त्याच्यामध्ये रात्रीच्या ज्या ओटी असतात, ह्या मुख्यत्वे करून जास्त मोठ्या असतात भरत्या आणि याच्या. कारण बरोबर आहे, की भरती ओटीचं हे जे शास्त्र आहे, हे मुख्यत्वे गुरुत्वाकर्षणामुळे चंद्राच्या जे आहे त्याच्यामुळे ते आहे. आणि भरतीच्या वेळेला वारा जो आहे तो समुद्राकडनं किनाऱ्याकडे यायला लागतो. ओहोटीच्या वेळेला जसं पाणी मागे जातं तसा तो वारा आपल्या इथनं वारा आपण पडतो म्हणतो ओहोटीच्या वेळेला. वारा पडणं म्हणजे तो वारा थांबतो, कारण तो उलट्या बाजूला वाहतो आणि भरतीच्या वेळेला तो वारा समुद्राकडून जमिनीकडे येतो. आणि हे प्रत्येक भरती तुम्हाला दर दिवशी 45 दिवस पुढे पुढे होत जाते. म्हणजे आज जर तुमची एकादशी उदाहरणार्थ 10 तुम्ही पकडले, एकादशी 10 जर तुम्ही पकडलं, तर 10च्या निम्मे म्हणजे 5 आणि 5च्या निम्मे 2.5 म्हणजे 5 + 2.5 7.5, म्हणजे ही सकाळी तुम्हाला 7:30 वाजता पूर्ण तुम्हाला भरती पाहायला मिळेल. त्या 7:30 मध्ये अजून 6 तास ऍड केले तर तुम्हाला ओटी पाहायला मिळेल. तर हे भरती ओटीचं गणित हे 45 मिनिटं रोज पुढे पुढे जात जातं. सगळे थोडं उशीर येणार आहेत. कैफ, सर, आतापर्यंत जे तुम्ही संशोधन केलं ना, त्यात सर्वात वेगळा जीव कुठला वाटला तुम्हाला? सगळ्यात विक्षिप्त प्राणी हा मनुष्य प्राणीच आहे. समुद्रामध्ये काय ना, प्रत्येक जीवाचं आपलं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपण असं ते कम्पेअर नाही करू शकत.
कारण ते प्रत्येक याची एक खूबी आहे. जसं सी कुकुंबरची आपली एक खूबी आहे, सी अर्चिनची आपली एक खूबी आहे. फिशेस मध्ये आता काही फिशेस जे आहेत ते सी अॅनेमोनच्या आतमध्ये राहतात. काही ब्रिटल स्टार सारखा जो एखादा प्रकार आहे जो सी कुकुंबरच्या शरीराच्या आतमध्ये जाऊन अंडी घालतो. तर तुम्हाला हे काही जे ब्रिटल स्टार आहेत ते स्पंजच्या आतमध्ये जाऊन अंडी घालतात, ज्यांचे ते पिल्लं जी असतात ती त्या प्राण्यांच्या शरीराच्या आतमध्ये वाढतात. त्यामुळे हे एवढं अनोखं विश्व आहे ना, की आता याच्यामध्ये डावं उजवं आपल्याला नाही करता येणार. तुम्ही हळूहळू जसं समजायला लागेल तसं तुम्हाला कळेल की प्रत्येकाचं काहीतरी एक वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्यच आपल्याला भावून टाकतं. पाण्यातला सर्वात मोठा जीव कोणता आहे? ब्लू व्हेल जसं आपण म्हटलं ना, पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा जीव जो आहे तो ब्लू व्हेल आहे. हत्तीपेक्षा सुद्धा मोठा, अनेक हत्ती बसू शकतील असा तो प्राणी आहे. त्या सूर्यप्रकाश कसा मिळतो? त्याला सूर्यप्रकाशाची गरज कशाला लागते? समुद्रातल्या सगळ्याच प्राण्याला सूर्यप्रकाश लागतो असं नाही ना. आता ब्लू व्हेल जो आहे हा प्लॅन्क्टन खाऊन जगणारा प्राणी आहे. प्लॅन्क्टनला सूर्यप्रकाश लागतो. ब्लू व्हेल हा एअर ब्रिथिंग, तो सस्तन प्राणी आहे, त्यामुळे त्याला श्वास घेण्याकरता सरफेस वरती यायलाच लागतं समुद्राच्या. तुम्ही कधी समुद्रात फेरफटका मारताना वगैरे तुम्हाला ब्लू व्हेल किंवा असे विविध प्राणी दिसले का? ब्लू व्हेल समुद्रात फेरफटका मारताना नाही दिसत. त्याच्याकरता तुम्हाला समुद्राच्या आतमध्ये जायला लागतं 5-10 किलोमीटर बोटीतनं. 10 वर्षापूर्वी एक सजीव समुद्रात होता आणि तो आता नाही, असं कुठलं आहे का? नाही, सध्या तरी अजून नामशेष झालेलं असं काही नाही समुद्रामध्ये. हॅलो. हा, साक्षीचे बाबा आहेत का? हो. हा, बोला. सेशन ऐकतोय सर मी तुमचं. बोला. इंटरेस्टिंग आहे. तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की सी कुकुंबरची जी तुम्ही माहिती दिली. हॅलो. हा, बोला ना, मी ऐकतोय. तर त्याचा जन्म आणि मृत्यू संबंधित थोडीफार काही माहिती देऊ शकता का तुम्ही? नाही भाऊ, मला त्यातलं काही कळत नाही. मी शास्त्रज्ञ आहे आणि मी शास्त्रावर विश्वास करतो, अंधविश्वास नाही. नाही, तर अंधविश्वासाचा प्रश्न नाही सर. जसा माणसाचा जन्म मातेच्या पोटातून होतो आणि माणूस हा मरतोच, तसं त्या प्राण्याचा जन्म आणि मृत्यू ह्या संबंधी काही थोडीफार माहिती आहे देऊ ना, शकता आता का की तुम्ही? मासे आहेत हे अंडी घालतात. सस्तन प्राणी जे आहेत मुख्यत्वे करून याचं वर्गीकरण 2-3 प्रकारचं आहे ना. एक तर सस्तन प्राणी, जो मनुष्य जसा सस्तन प्राणी आहे तसे समुद्रातही सस्तन प्राणी आहेत. मग डुगॉंग असतील, व्हेल असतील, डॉल्फिन्स असतील, हे सस्तन प्राणी आहेत. ते डायरेक्ट पिलांना जन्म देतात. जसं आपण नवजात शिशूला जन्म होतो तसाच समुद्रामध्ये सुद्धा सस्तन प्राणीचा जन्म तसाच होतो. त्यांनाही तशाच मेमरी ग्लँड असतात. आता मासे जे आहेत, आपल्या इथे जमिनीवरती अंडी घालणारे असंख्य प्राणी आहेत, तसेच समुद्रामध्ये आहेत की जे अंडी घालतात. माशांचं सगळ्यांचं प्रजनन हे अंड्यातनं होतं. आता काही प्राणी जे आहेत हे अंडी आणि स्पर्म हे समुद्रामध्ये सोडतात आणि त्यांचं मिलन समुद्रामध्ये होतं, पाण्यामध्ये, अंडी आणि स्पर्म्सचं. म्हणजे ते दुसऱ्या कुठल्याही प्रकारे त्यांचं प्रजनन होत नाही. तसे साधारणतः 3 ते 4 जे प्रजननाचे प्रकार आपल्याला जमिनीवरती प्राण्यांमध्ये पाहायला मिळतात, तसेच आपल्याला समुद्रामध्ये पाहायला मिळतात. त्यात काही वेगळं काही नाही. आता सी कुकुंबर तुम्ही जे सांगितलं की त्याला जर जास्त हाताळलं किंवा त्याला जर वाटलं की आपल्याला धोका आहे, तर तो आपले सगळे ऑर्गन बाहेर फेकतो आणि कालांतराने ते परत त्याचे तयार होतात ऑर्गन. मग त्याचा मृत्यू कसा होतो सर? मृत्यू होतो ना, नैसर्गिक होतो. त्याला प्रिडेटर आहेत, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे छोटे मायक्रोस्कोपिक शंख आहेत जे त्याच्यावरती फीड करतात. काही मासे त्यांच्यावरती फीड करतात. त्यांचेही अनेक प्रकारचे आजार असतील ज्याच्याबद्दल आपल्याला काही फारशी माहिती नाही. त्यामुळे जो प्राणी जन्माला आलाय त्याचा मृत्यू हा अटळ आहे, हे नक्की. मला हेच विचारायचं होतं, मृत्यू कसा होतो त्याचा? अनेक कारणांनी होऊ शकतो. त्याला माझ्याकडे असं काय त्याचं स्पेसिफिक उत्तर नाही. कधी भक्ष म्हणून होऊ शकतो, कधी आजाराने होऊ शकतो, काही वयाने होऊ शकतो. जे आपल्याला ऍप्लिकेबल आहे तेच सगळं जैवविविधतेला ऍप्लिकेबल आहे. थँक्यू सर. थँक्यू. इंटरेस्टिंग विषय सर. थँक्यू. थँक्यू.
सर आपण एक 10 मिनिटं म्हणजे होतात शरयू आणि वरदनी हात वर केले. बरं, आपण आता 2 प्रश्न घेऊ शेवटचे हां. मला हो नंतर दुसऱ्या एका हो मीटिंगला चालेल जायचं. चालेल. शरयू आणि वरद. ओके. हा. शरयू. सर तुम्ही सगळ्यात जास्त किती तास स्कुबा डायव्हिंग केलंय आणि तुम्ही पहिल्यांदा स्कुबा डायव्हिंग करतानाचा तुमचा अनुभव काय होता? मलाही आता माहिती नाही मी किती तास केले. 5,000 तर मी गेले माझ्या मते 7-8 वर्षापूर्वी माझा तो आकडा होता. आता कदाचित थोडा जास्त झाला असेल. बरं, स्क्युबा डायव्हिंगला पूर्वीच्या काळी जेव्हा स्क्युबा डायव्हिंग शिकलो तेव्हाचे गिअर्स जे होते, जी साधन होती ती आणि आत्ताच्या याच्यामध्ये खूप बदल झालेला आहे. आणि सुरुवातीला थोडी ती एक भीती असते, प्रत्येकाला असते. कारण आपण पाण्यात राहणारा हा प्राणी नाही, मनुष्य प्राणी. हा जमिनीवरचा प्राणी आहे. त्यामुळे तुम्हाला जमीन सोडून जेव्हा पाण्याच्या खाली जेव्हा जायची वेळ येते, अगदी 30, 40, 50 मीटरपर्यंत, तेव्हा सुरुवातीला थोडी ती एक दगदग असते. पण नंतर तुम्हाला ते सायन्स आहे आणि ते सायन्स तुम्ही जर शिकलात आणि त्याची जर प्रॅक्टिस केलीत, तर तुम्हाला ते सहज येऊ शकतं. डायव्हिंग करताना अनुभव खूप येतात. कारण समुद्र हा सगळा अनप्रिडिक्टेबल आहे ना. कधी तुम्हाला करंट्स कुठे लागतील, कसे लागतील, मग ते करंट्स लागले तर तुम्ही स्वतःचा त्यातनं सेफली कसं सरफेसला यायचं, हे प्रत्येक दिवसाचा अनुभव डायव्हिंगचा हा वेगळा असतो. त्यामुळे तुम्ही आज केलेली डाईव्ह उद्या तशीच असेल, त्याच जागी जरी केली तरी सेम असेल असं नाही. तिथे दिसणारे प्राणी असतील ते सुद्धा प्रत्येक वेळी वेगळे असू शकतात. प्रत्येक दिवसाचा डाईव्ह हा एक इंडिपेंडंट अनुभव आहे. आणि फक्त एवढंच आहे की तुम्हाला डायव्हिंग करताना काही शास्त्र जे आहे ते तुम्हाला बिलकुल आलंच पाहिजे. म्हणजे त्याचे कोर्सेस तुम्हाला सिरियसली करायला लागतात. कारण तुम्ही पूर्ण ब्रीदिंग तुमचं जे आहे ते सिलेंडर मधल्या एअर मधनं असतं आणि त्याच्यामध्ये थोडी जरी गफलत झाली तर ते जीवावरती आपल्याला बेतू शकतं. त्यामुळे समुद्रातनं तुम्ही 40 मीटरवरनं सडनली जर एका मिनिटात सरफेसला आला तर नक्कीच तुमचा जीव जाईल त्याच्यामध्ये. तर ते 40 मीटरवरनं सरळ वरती येता येत नाही. 40 मधनं 35, 35 मधनं 30, मग त्या प्रत्येक स्टेजला आपल्याला 5-5, 10-10 मिनिटं थांबायला लागतं. त्याच्यानंतर जेव्हा 10 मीटरला तिथे आपल्याला जवळ-जवळ 15 मिनिटं थांबावं लागतं, जेणेकरून रक्तात शोषला गेलेला सगळा नायट्रोजन जो आहे तो हळू पुन्हा बाहेर जाईल. कारण जसं तुम्ही प्रेशर खाली जाता, अगदी डाईव्ह जेव्हा सुरू करता, तेव्हा तुम्ही डायरेक्टली 30-40 मीटरमध्ये जाता. त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. तर त्या प्रेशरमध्ये सगळा नायट्रोजन जो आहे हा रक्तात शोषला जातो, प्रेशरमध्ये. आणि ते मेन कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि तुम्ही जर एअर पाहिली तर जवळ-जवळ 70% नायट्रोजन आहे त्याच्यामध्ये. ऑक्सिजन खूप कमी प्रमाण असतं त्याच्यामध्ये. पण जेव्हा तुम्ही वरती यायला लागता, जसं प्रेशर कमी होईल तसं तो नायट्रोजन शरीराच्या बाहेर येतो. आता हा नायट्रोजन बाहेर येण्याकरता आपल्याला त्याला वेळ द्यायला लागतो. सडनली आला तर त्याचे बुडबुडे तयार होतात आणि ते बुडबुडे मग कुठल्यातरी आर्टरीमध्ये जाऊन जर अडकले तर आपल्याला बेंड्स नावाचा जो मेन प्रॉब्लेम जो होतो डायव्हिंगमध्ये तो होऊ शकतो. त्याच्यामध्ये कधी-कधी तुम्हाला पॅरालिसिस येऊ शकतो, कधी-कधी हार्ट अटॅक येऊ शकतो. अनेक जणांचे मृत्यू याच्यामध्ये झालेले आहेत. सडनली तुम्ही जर वरती आलात खोलीतनं तर. तर खाली जायचं शास्त्र नाहीये. ते तुम्ही सरळ जाऊ शकता. पण खालनं वरती यायचं शास्त्र आहे खूप. 40 मधनं 35 मध्ये आलात की तिथे तुम्हाला 10 मिनिटं थांबावं लागतं. 35 ते 30 पुन्हा 10-15 मिनिटं थांबायला लागतं. 30 ते 25 पुन्हा 5-10 मिनिटं थांबावं लागतं. त्यामुळे तुम्हाला जर डाईव्हचा कालावधी असतो, आता साधारणतः सिलेंडर मधली जी हवा असते ती आपल्याला सव्वा तासापर्यंत पुरू शकते. तर ते सव्वा तास आपल्याला प्लॅन करायला लागतात. आणि त्याच्यामध्ये मग मला वाटलं आता रे जरा थोडा अजून टाइमपास खाली करू. टाइमपासला तिथे हा कन्सेप्टच नसतो डायव्हिंगमध्ये. ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप वरती यायला लागतं. आणि ही काळजी प्रत्येक डाईव्हला तुम्हाला घ्यायला लागते. मग तुम्ही 40 मीटरमध्ये असा किंवा 10 मीटरमध्ये असा. वरद, शेवटचा प्रश्न घेऊया वरदचा. सर मला हे विचारायचं होतं की ब्लू व्हेलचं आयुष्य किती वर्षांचं असतं? 70, 80, 100 वर्षापर्यंत त्याचं आयुष्य असू शकतं. थँक्यू सर. मला वाटतं तुम्ही जाता शेवटी एक तुमचं फलटणशी कनेक्शन आणि मुलांना तुम्ही काय करिअरच्या दृष्टीने विचार केला आणि या मुलांना जर करायचं असेल पुढे तर त्यांना कसं त्यांनी पुढे जावं असं सांगून थोडा शेवट करावा असं वाटतं. हो, माझं स्वतःचं मूळ जन्मगाव साखरवाडी, फलटण पासून अगदी जवळ. आणि माझं सुरुवातीचं शिक्षण साखरवाडीत झालं 10वी पर्यंत. त्याच्यानंतर मी 11वी 12वीला पुण्यात होतो. आणि मी ग्रॅज्युएशन माझं मुधोजी कॉलेजमधनं केलं 3 वर्ष BSc पर्यंतचं शिक्षण. आणि त्याच्यानंतर मग मी मुंबईत आलो.
तर कसं आहे की समुद्रामध्ये जाण्याकरता तुम्हाला मुंबईतच असलं पाहिजे किंवा रत्नागिरीतच असलं पाहिजे असं काही नाही. हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. आणि माझं समुद्राचं अट्रॅक्शन हे खूप लहानपणापासूनच असल्यामुळे आणि म्हणजे तो एक माझा महत्वाचं समुद्राशी नातं ते लहानपणापासूनच होतं. दुसरं असं आहे की अ, जेव्हा आपण सामान्य बुद्धिमत्तेची लोक, बहुतेक सगळे विद्यार्थी हे सामान्य बुद्धिमत्तेचेच असतात. 99% आणि 100% मिळवणारे सगळेजण नसतात. तर पालकांना सुद्धा माझी हीच विनंती आहे की सामान्य बुद्धिमत्तेचे जे विद्यार्थी आहेत, जसा मी होतो, म्हणजे मी सुद्धा काय फार 12वीत मध्ये मी 2 वर्ष नापास झालो. ग्रॅज्युएशन करताना सुद्धा मला कधी काय फारसे 60-65% जास्त कधी मार्क मिळाले नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुढे आयुष्यात काही करू शकत नाही. अ, माझ्या मते हे कॉलेजमधलं किंवा शाळेतलं शिक्षण जे आहे हे उपयुक्त फक्त एवढ्याच दृष्टीने आहे की तुम्हाला व्यवहार जे आहेत त्याचं ज्ञान आपल्याला त्यातनं मिळतं. फारसं ते पुढच्या करिअरच्या दृष्टीने त्याचं काही फारसं महत्त्व असतं असं मला काही वाटत नाही. माझा तरी तसा काही अनुभव नाही की माझ्या कुठल्या शाळेतल्या किंवा शिक्षणाचा मला पुढे फायदा झाला. मी जे फील्डमध्ये जे काम केलं, निसर्गामध्ये राहून मी जे काही शिकलो ते माझ्या दृष्टीने या सगळ्या शिक्षणापेक्षा खूप महत्त्वाचं होतं आणि त्याचा मला पुढे करिअरला खूप फायदा झाला. त्यामुळे सामान्य जरी शाळेमध्ये असलो आणि हे सांगायला मला अजिबात त्याच्यामध्ये लाज किंवा काही वाटत नाही. तरी आपल्याला मनापासून जे आवडतं, ते जर आपण पर्स्यू केलं आयुष्यामध्ये तर आणि यशाच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या असतात. काही जणांना 10 लाख पगार मिळाला की आपण यशस्वी झालो असं वाटतं. काही जणांना 10,000 पगार मिळून मी आनंदी आहे म्हणून मी यशस्वी झालो असं वाटतं. यशाच्या परिभाषा हा फार फार वेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या आहेत त्या. त्यामुळे आपण एकाशी कंपेअर दुसऱ्याशी करून यशाची व्याख्या ठरवणं हे अतिशय चुकीचं आहे. आपल्याला जे आवडतं, आपल्याला जे बनायचंय, ते आपण बनायचंय. मग माझ्यापेक्षा सुद्धा अनेक चांगले सायंटिस्ट आहेत ना, म्हणून मी त्यांच्या शर्यतीत जावं असं कोणी सांगितलं? आणि त्यांच्या शर्यतीत जाताना मी माझं सुख आणि आनंद जर हरवून बसणार असू, तर त्या शर्यतीला काय अर्थ आहे? त्यामुळे माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचं माझ्या दृष्टीने जे आहे ते स्टे हॅपी. हॅपीनेस विल नॉट कम बाय मनी. तुम्ही आनंद जो आहे तो पैशाने विकत नाही घेऊ शकत. तो तुम्हाला कमवायला लागतो. समजून घ्यायला लागतो. बाकी ज्या गोष्टी आहेत माझ्या दृष्टीने या अतिशय मी काय आयुष्यात काय फार पैसा कमावला नाही. या क्षेत्रामध्ये काही फारसा पैसा तसंही बघायला गेलं तर प्रामाणिकपणे काम केलं तर नाही मिळू शकत. पण आय एम द हॅपिएस्ट पर्सन टुडे. इफ यू आस्क मी 30 वर्षात काय कमवलं? मी 30 वर्षात माझं जीवन आनंदाने जगलो. माझ्याकरता तो यशाचं गमक आहे. बाकी काही नाही. तो त्यामुळे मार्क किती मिळतात ते महत्त्वाचं नाही. तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य कसं तुम्हाला जगायचंय, तुम्ही येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला कसं तोंड देता धैर्याने. एक विद्यार्थ्यांना माझं फक्त एकच सांगणं आहे, की बाकी जग तुम्हाला कसं बघतं, कसं नाही बघत याने तुमच्या आयुष्यात काही फार फरक पडता कामा नये. तुमच्या पेरेंट्स करता, आई-वडिलांकरता तुम्ही प्राइसलेस आहात. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे कायम. आणि युअर हॅपीनेस इज देअर हॅपीनेस. तुम्ही जर खुश असाल तर तुमचे आई-वडील खुश राहतील. आणि याच्यापेक्षा तुम्ही दुसरं मला नाही वाटत आई-वडिलांना आणखीन काही देऊ शकता. दॅट इज सिंपल मेसेज. दॅट्स व्हॉट आय डू. थँक यू सो मच सर. थँक यू. तुम्ही आलात आज सगळ्यांकडून खूप थँक्यू आणि तुमच्या संपूर्ण पुढच्या आनंदी वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडून खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक यू. थँक यू. थँक यू.